विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल वसंतराव पिंगळे, गणित निरीक्षक ITI यवतमाळ. मागच्या लेक्चरला आपण वर्क, पॉवर आणि एनर्जी हे बघितलं होतं. आज आपण उष्णता व तापमान बघणार आहोत. तर प्रथम आपण बघूया उष्णता. एखादा पदार्थ गरम आहे किंवा थंड आहे याची जाणीव करून देणाऱ्या राशीला उष्णता असे म्हणतात. म्हणजे सांगायचं झालं तर फिलिंग. समजा आपण बर्फाला जर हातामध्ये घेतलं तर आपल्याला काय होतं, थंड जाणवतं. आणि एखादा गरम भांड्याला जर आपण हात लावला तर आपल्याला काय होतं, ते भांडं गरम जाणवतं. म्हणजेच एखादा पदार्थ थंड आहे किंवा उष्ण आहे याची जाणीव करून देणाऱ्या राशीला उष्णता असे म्हणतात. उष्णता मोजण्यासाठी कॅलरीमीटर या साधनाचा उपयोग करतात. तर उष्णता मोजण्यासाठी कुठले कुठले युनिट्स वापरतात? तर पहिलं वापरतात उष्णता मोजण्याचे एकक आहे कॅलरी, त्याच्यानंतर आहे किलो कॅलरी, त्याच्यानंतर आहे CHU म्हणजे सेंटीग्रेड हीट युनिट, नंतर आहे BHU म्हणजे ब्रिटिश थर्मल युनिट. आता आपण युनिट्स बघितले होते. तर कॅलरी, ते कॅलरी म्हणजे काय, 1 ग्रॅम पाण्याच्या वजनाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 कॅलरी उष्णता म्हणतात. 1 किलोग्राम पाण्याचे वजन 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. 1 पाऊंड वजनाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यास लागणाऱ्या उष्णतेला 1 CHU उष्णता असे म्हणतात. आणि 1 पाऊंड वजनाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री फॅरेनहाइटने लागणाऱ्या उष्णतेला 1 BHU उष्णता असे म्हणतात. आता आपण CHU आणि कॅलरीमध्ये काय संबंध आहे ते बघूया. 1 CHU म्हणजे 453.6 कॅलरी आणि 1 BHU म्हणजे 252 कॅलरी. आता आपण तापमान बघूया, म्हणजे टेम्परेचर. उष्णतेची तीव्रता मोजणाऱ्या वास्तव संख्येला तापमान असे म्हणतात आणि तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग केला जातो. थर्मामीटरचा उपयोग केला जातो. आता या दोनमध्ये काय संबंध आहे, उष्णता आणि तापमान. समजा तुम्हाला जर टेम्परेचर आलं, जे आपण ताप आला म्हणतो, तर आपण काय करतो की हाताला असं पकडून बघतो की आपल्याला ताप किती आहे. तर ते जे आपल्याला जाणवतं त्याला म्हणतो आपण उष्णता. पण नेमका आपल्याला ताप किती आहे हे आपल्याला कसं कळणार? ज्यावेळेस आपण थर्मामीटरने आपला ताप मोजतो त्यावेळेस तो आपल्याला दाखवतो की 99, 100, तर ते झालं तापमान. तर आता बघूया आपण तापमानाचे युनिट्स. तर तापमान मोजण्यासाठी पहिलं युनिट्स आहे डिग्री सेंटीग्रेड. सेंटीग्रेड तापमान. दुसरं युनिट आहे फॅरेनहाइट. फॅरेनहीट तापमान. तिसरं याचं युनिट आहे र्यूमर. र्यूमर तापमान. आणि चौथं याचं एकक आहे डिग्री केल्विन. केल्विन तापमान. ह्या तापमान मोजण्याच्या 4 स्केल आहेत, डिग्री सेंटीग्रेड, डिग्री फॅरेनहाइट, डिग्री र्यूमर, डिग्री केल्विन. तर आता सेंटीग्रेड आणि फॅरेनहाइट या 2 स्केलमध्ये काय संबंध आहे तर ते आपण या सूत्राने दर्शवितो. C/5 = F-32/9. सेंटीग्रेड आणि फॅरेनहाइट या दोघांचा संबंध या सूत्राने दर्शवतात. किंवा दुसरं सूत्र घेऊ आपण याच्यातलं, 9C = 5F-160. आता सेंटीग्रेड आणि र्यूमर या 2 स्केलमधला संबंध 9C = 5R या सूत्राने दर्शवतात. आणि आता सेंटीग्रेड आणि केल्विन या दोघांचा संबंध जो आहे तो केल्विन बरोबर C + 273
या सूत्राने दर्शवितात. आता पायरोमीटर. आता नॉर्मली तापमान मोजण्यासाठी पाऱ्याचा उपयोग करतात, पण पाऱ्याने आपण जास्तीत जास्त 357 किती 357 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान मोजू शकतो. याच्यापेक्षा जास्त तापमान जर मोजायचं असेल तर पायरोमीटर या साधनाचा उपयोग करतात. आता आपण बघूया स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्णता. याची व्याख्या काय आहे? एक एकक वस्तुमानाचे 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या किंवा काढून घ्याव्या लागणाऱ्या उष्णतेला विशिष्ट उष्णता म्हणतात. आता विशिष्ट उष्णता जी आहे ती खालील सूत्राने काढता येते. आता आपण म्हणू उष्णता बरोबर पदार्थाचे वस्तुमान गुणिले पदार्थाची विशिष्ट उष्णता गुणिले तापमानातील फरक. हे सूत्र आहे कुठल्याही याचं विशिष्ट उष्णता काढायचं. उष्णता बरोबर पदार्थाचे वस्तुमान, समजा आपण m म्हणू, गुणिले पदार्थाची विशिष्ट उष्णता स्पेसिफिक हीट इंटू तापमानातील फरक म्हणजे डेल्टा टी. म्हणजे त्याला m इंटू डेल्टा टी. याच्यामध्ये m म्हणजे पदार्थाचे वस्तुमान, s म्हणजे स्पेसिफिक हीट विशिष्ट उष्णता आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील फरक. आता आपण बघूया कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजे रेखीय प्रसरण गुणक. तर धातूंना उष्णता दिल्यास ते प्रसरण पावतात, त्यामुळे त्याच्या आकारात म्हणजेच लांबी, रुंदी, क्षेत्रफळात बदल होतो आणि उष्णतामुळे त्याच्या लांबीत सुद्धा बदल घडून येते. त्यालाच आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आणि कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन हे गॅमा या चिन्हाने दाखवितात आणि त्याचं सूत्र आहे L2 मायनस L1 डिवायडेड बाय L1 कंसामध्ये T2 मायनस T1. याच्यामध्ये L1 जे आहे ही L1 म्हणजे झाली सुरुवातीची लांबी, नंतर L2 जे आहे ती आहे नंतरची लांबी. L2 काय झाली? नंतरची लांबी. T1 झाले सुरुवातीचे तापमान आणि T2 राहील नंतरचे तापमान. आता आपण बघूया टेम्परेचर ऑफ मिक्सचर म्हणजे मिश्रणाची उष्णता. तर मिश्रणाची उष्णता म्हणजे काय? समजा दोन वेगवेगळ्या तापमान असलेले पदार्थ जर एकमेकाच्या सानिध्यात आले तर काय होते? उष्णतेची देवाणघेवाण होते. गरम पदार्थ काय करतो? उष्णता सोडून देतो आणि थंड पदार्थ ती उष्णता ग्रहण करतो आणि दोन्ही पदार्थाचे तापमान समान होईपर्यंत उष्णतेची देवाणघेवाण चालूच असते. अशा वेळी गरम पदार्थाने दिलेली उष्णता बरोबर थंड पदार्थाने ग्रहण केलेली उष्णता पुढील सूत्राने काढता येते. तर सूत्र कुठलं आहे? काय म्हटलं आपण? गरम पदार्थाने दिलेली उष्णता बरोबर थंड पदार्थाने घेतलेली उष्णता. म्हणजे याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा आपण एखादा रॉड खूप गरम केला आणि त्याला जर आपण पाण्यामध्ये बुडवला तर काय होतं? रॉड थंड होतं आणि पाणी गरम होतं. म्हणजे जो गरम पदार्थ आहे तो आपली उष्णता देतो आणि जो थंड पदार्थ आहे तो आपली उष्णता घेतो. तर आता हे कसं काढणार? त्याच्या याच्या आधी आपण थोडी बेसिक गोष्टी बघून घेऊया. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले M1 दिलेलं आहे. M1 म्हणजे काय? गरम पदार्थाचे वस्तुमान. नंतर M2 म्हणजे थंड पदार्थाचे वस्तुमान. S1 म्हणजे गरम पदार्थाची विशिष्ट उष्णता. S2 म्हणजे थंड पदार्थाची विशिष्ट उष्णता. T1 म्हणजे
गरम पदार्थाचे तापमान, T2 म्हणजे थंड पदार्थाचे तापमान आणि T3 म्हणजे मिश्रणाचे तापमान. तर आता आपल्याला हे काढायचं. तर कसं काढणार? आता गरम पदार्थाने दिलेली उष्णता ते कसं काढणार आपण? सगळ्यात पहिले काय येईल त्याच्यामध्ये पदार्थाचे वजन गुणेला काही विशिष्ट उष्णता गुणेला तापमानातील फरक. तसंच सेम काही इकडे पण तसंच येईल का? काही इथे पदार्थाचे वजन गुणेला विशिष्ट उष्णता गुणेला तापमानातील फरक. ठीक आहे. आता पदार्थाचे वजन म्हणजे काय? वस्तुमान म्हणजे m इंटू विशिष्ट उष्णता काय घेऊ? गरम पदार्थ S1. आता तापमानातील फरक आपण कसा काढणार? तर तापमानातील फरक कसा काढणार? सुरुवातीचे तापमान गरम पदार्थाचे तापमान T1, गरम पदार्थाचे तापमान T1 मायनस मिश्रणाचे तापमान T3 बरोबर. पुढे काय घेणार? आता पदार्थाचे वजन म्हणजेच वस्तुमान M2, विशिष्ट उष्णता त्याची S2 आणि इथे तापमानातील फरक कसा काढणार आपण? मिश्रणाचे तापमान वजा थंड पदार्थाचे तापमान. या सूत्राने आपल्याला काढता येईल. आता आपण बघूया ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे स्थलांतर. उष्णता ही नेहमी उच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत असते. ठीक आहे. तर एका ठिकाणाहून दुसरीकडे उष्णता वाहून नेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे स्थलांतर. आणि उष्णतेचे जे स्थलांतर आहे ते 3 पद्धतीने होत असते. पहिली पद्धत आहे कंडक्शन म्हणजे ज्याला मराठीत आपण वहन म्हणतो. दुसरा आहे कन्व्हेक्शन ज्याला आपण अभिसारण म्हणतो. आणि तिसरा आहे रेडिएशन ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतो आपण उत्सर्जन म्हणतात. काय म्हणतात त्याला? उत्सर्जन. या 3 पद्धतीने नेहमी उष्णतेचे स्थलांतर होत असते. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. तर आता कंडक्शनमध्ये कशा प्रकारे त्याचे वहन होते ते आपण बघूया. सगळ्यात पहिले बघू आपण कंडक्शन. आता हे कशा पद्धतीने होते? तर समजा एखादा एक रॉड दिलेला असेल तुम्हाला. या रॉडला आपण इथे समजा यानी एक दिवा आहे. या दिवाने आपण समजा त्याला गरम करतोय. तर या रॉडमध्ये काय असतात? छोटे छोटे कण असतात. बरोबर आहे. कुठलाही रॉड आपण कुठलाही जो पदार्थ आहे तो असंख्य द्रव कणांच्या समुच्चयाने बनलेला असतो. त्याला आपण काय म्हणतो? वस्तुमान. असे छोटे छोटे याच्यामध्ये बरेच सारे कण असतात. तर ठीक आहे. तर कंडक्शनमध्ये काय होतं? ज्यावेळेस आपण हा रॉड एका टोकाला गरम करतो तर सर्वप्रथम इथले जे पहिले जे कण आहेत हे पूर्णपणे गरम होतात. मग पूर्ण गरम झाल्यानंतर ते कण आपली उष्णता दुसऱ्या कणांना देतात, दुसरे कण तिसऱ्या कणांना देतात. म्हणजे अशा प्रकारे याचं वहन होत होत हा पदार्थ शेवटी गरम होतो. तर या प्रोसेसला म्हणतात कंडक्शन. म्हणजे कंडक्शनमध्ये काय होतं की त्या कणांचं प्रत्यक्ष स्थलांतर होत नाही. तो कण आपली उष्णता दुसऱ्याला देतो, दुसरा तिसऱ्याला देतो, तिसरा चौथ्याला देतो. या पद्धतीने उष्णतेचे स्थलांतर होते. त्याला कंडक्शन म्हणतात. आता कन्व्हेक्शनमध्ये बघू. तर कन्व्हेक्शनमध्ये काय होतं की त्या कणाचे प्रत्यक्ष स्थलांतर होते. समजा आता एखादा आपलं सगळ्यांनी इथं पाणी गरम केलं असेल घरी. समजा एखादं भांडं घेतलं आहे. त्या भांड्याला आपण खाली गरम केलेलं आहे आणि या भांड्यामध्ये समजा सगळं पाणी असेल. तर जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर काय होतं? सर्वात पहिले जे खालचं पाणी गरम होतं आणि त्याचे जे बुडबुडे आहेत ते वर येतात. तुम्हाला या पाण्यातून असे बुडबुडे येताना दिसतात. म्हणजे सर्व पहिले खालचे कण गरम होतात. ते गरम झाल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष स्थलांतर होऊन ते वर येतात आणि वरचे कण खाली जातात. तर ही जी प्रोसेस आहे याला आपण कन्व्हेक्शन म्हणतो. म्हणजे कन्व्हेक्शनमध्ये हीट ट्रान्सफर ही प्रत्यक्ष त्या कणांचे स्थलांतर होऊन होते. ते कण एका जागेवरून दुसरीकडे जातात. त्या प्रोसेसला कन्व्हेक्शन असे म्हणतात.
आता आपण बघूया रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय? उष्ण पदार्थापासून निघालेली उष्णता ही किरणाच्या स्वरूपात असते. कोणत्याही माध्यमाशिवाय ती उष्णता थंड पदार्थापर्यंत पोहोचून ते तापतात. म्हणजे काय? समजा आपण आता सूर्य घेतला, सन, सूर्य, बरोबर आहे. ते या सूर्यापासून काय होतं? ही किरणं खाली 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 येतात, बरोबर आहे. आणि इथे जे काही ठेवलं असेल ते काय होतं? मग गरम होतं. आणि रेडिएशनमध्ये उष्णताचे स्थलांतर होण्यासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते. त्याला म्हणतो आपण रेडिएशन. आपण आता यावरचे एक्झाम्पल्स बघूया. आपल्याला कन्वर्ट 160 डिग्री फॅरेनहाइट इंटू केल्विन, म्हणजे 160 डिग्री फॅरेनहाइटला कन्वर्ट करायचं आहे केल्विनमध्ये. पण डायरेक्ट या दोघांचं सूत्र नाही आहे. तर सगळ्यात पहिले आधी काय करूया आपण? 160 डिग्री फॅरेनहाइटला कन्वर्ट करूया डिग्री सेल्सिअसमध्ये. तर त्याचं सूत्र काय? डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइटचं 9C = 5F - 160. मग 9C = 5 इंटू फॅरेनहाइटचं तापमान किती दिलं आहे आपल्याला? 160 वजा 160. मग याचा गुणाकार केला तर किती येतं? 800 वजा 160. 800 मधून 160 गेले, किती उरतात? 640. 640 काय झालं? 9C = 640. मग C काढायचं आहे. मग C बरोबर 9 इकडे गुणेला आहे, तर याला काय जातील? भागेला. म्हणजे 640 भागेला 9. यांचा भागाकार जर केला तर किती येतं? 71.11 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजेच 160 डिग्री फॅरेनहाइट = 71.11 डिग्री सेंटीग्रेड. पण आपल्याला काय करायचं आहे? केल्विन. मग केल्विनचं सूत्र आहे काय? K = C + 273. मग C सेंटीग्रेडचं तापमान किती निघालं? 71.11 + 273. याची बेरीज केली तर कितीला द्या? इथे 3 आणि 1 4, 7 आणि 7 14, 4 हातचाला 1, 3 आणि 1 4, 344.11 डिग्री काय होतील? केल्विन. म्हणजेच 160 डिग्री फॅरेनहाइट = 344.11 डिग्री केल्विन. बघूया डिग्री सेंटीग्रेडला कन्वर्ट करायचं फॅरेनहाइटमध्ये. डिग्री सेंटीग्रेडचं तापमान तुम्हाला दिलेलं आहे -40. सूत्र काय? 9C = 5F - 160. 9 इंटू डिग्री सेंटीग्रेड किती आहे? -40 = 5F - 160. 9 चौक 36, 360. कोणतं चिन्ह? मायनस. 5F - 160. 5Fला इकडे आणूया, म्हणजे 1चे काय करायचं? आपल्याला 160ला इकडे आणायचं आहे, बरोबर आहे. मग इकडे काय? ऑलरेडी वजा 360. 160ला इकडे आणलं तर मायनसचं काय होईल? प्लस 160. किती उरतील? वजा 200. म्हणजेच 5F = वजा 200. मग F बरोबर किती? वजा 200 भागेला 5. 5ने भाग गेला, किती लिहिते? 40. म्हणजेच F बरोबर -40. म्हणजेच -40 डिग्री सेंटीग्रेड बरोबर -40 डिग्री फॅरेनहाइट. हा प्रश्न बरेच वेळा ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जातो की असे कोणते तापमान आहे ज्या तापमानावर दोन्ही स्केल सारखे असतात. तर -40 हे असं तापमान आहे ज्याच्यावर सेंटीग्रेड आणि फॅरेनहाइट स्केल ह्या दोन्ही समान असतात. एक्झाम्पल तिसरं बघूया. काय म्हटलं त्यांनी? 1.5 किलोग्राम वस्तुमानाचा, म्हणजे पदार्थाचे वस्तुमान तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजेच M 1.5 किलोग्राम. याला कन्वर्ट करू ग्रॅममध्ये, ठीक आहे. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. म्हणून मग 1.5 ग्रॅम म्हणजे किती? 1500 ग्रॅम. त्यानंतर म्हटलं आहे धातूच्या रॉडला 12 डिग्री सेल्सिअस पासून, म्हणजेच त्याचे सुरुवातीचे जे तापमान आहे, तापमान काय? T1, ते किती? 12 डिग्री सेल्सिअस पासून 120 डिग्री सेल्सिअस पर्यंत, म्हणजे नंतरचे तापमान जे आहे T2 किती? 120 डिग्री
सेंटीग्रेडपर्यंत तापवले. जर धातूची विशिष्ट उष्णता म्हणजे धातूची आपल्याला विशिष्ट उष्णता दिलेली आहे, ज्याला आपण यस म्हणतो, किती आहे ती 0.12. तर काय करायचं आहे आपल्याला, काढायचं आहे रॉडने ग्रहण केलेली उष्णता. तर मग रॉडने ग्रहण केलेली उष्णता बरोबर काय, पदार्थाचे वस्तुमान गुणेला काय सांगितलं, पदार्थाची विशिष्ट उष्णता गुणेला तापमानातील फरक. वस्तुमान किती आहे 1500, विशिष्ट उष्णता 0.12 आणि तापमानातील फरक कसा काढणार आपण नंतरचे तापमान वजा सुरुवातीचे तापमान, म्हणजेच कसा काढणार तो आपण T2 मायनस T1, म्हणजेच 1500 गुणेला 0.12 गुणेला 120 वजा 12. तर 1500 गुणेला 0.12 गुणेला 120 मधून 12 गेले तर किती उरतात 108. मग या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो 19,440. उष्णताचं एकक काय कॅलरी. याला किलो कॅलरी मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कितीने भागावं लागेल 1000, म्हणजेच किती 19.44 किलो कॅलरी.